त्यांच्या वडील आहेत. काका अभिनंदन. तुम्ही शिक्षक होता आणि मोठं यश मिळवलं आहे. आज डबल महाराष्ट्र केसरीला काय आनंद आहे? खूप खूप आनंद झाला. काय काय सेलिब्रेशन काय असणार आहे? सेलिब्रेशन तो घरी आला का त्याला आवडणार आहे. कण्याची भाकर, मिरची, भजी त्याचा तो आवडणारा पदार्थ तो आता येईल. त्याच्यानंतर मात्र त्याचा आम्ही ते सेलिब्रेशन ह्याच पुण्यात त्यांनी बालेवाडीत गदा उंचवली होती आणि पुन्हा एकदा ह्याच पुण्यात त्यांनी झेंडा उंचवला. बालवाडीनंतर त्याला 2-3 वेळा हुलकवणी दिलेली आणि त्या हुलकवणी त्यांनी प्रत्यक्षात साकार केली. डबल महाराष्ट्र केसरी झाला आणि ते खूप आनंद वाटला. मधल्या काळात अशी अवस्था होती की सदगीर मागे कोणीच नाही. सदगीर एकटा पडला होता. आम्ही पण त्याच्याबरोबर होतो. पण पुन्हा एकदा एक फिनिक्स प्रमाणे फिनिक्स झेप घेतली त्यांनी आज. नाही असं नाही होतं. सगळं प्रेम होतं. सगळं महाराष्ट्राचं प्रेम होतं म्हणून तो डबल महाराष्ट्र केसरी झाला. मला सांगा की आता काय तुम्ही गावाला जाणार आणि नाशिकमध्ये काय मोठं सेलिब्रेशन असणार? सेलिब्रेशन त्याचं चांगलं होणार, व्यवस्थित होणार, व्यवस्थित करू आम्ही. तुम्ही शिक्षक असतानाही एक महाराष्ट्र केसरी घडवला. काय नक्की मेहनत घेतली वडील म्हणून? मेहनत त्याची भरपूर घेतली. त्याला जे पाहिलं त्याला सातत्यानं काय व्यवस्थित सांगायचो. आपलं कुठं चुकायचं नाही. थोडं नाव मोठं झालं तर कुठं चुकता कामा नाही, नाव खराब होता कामा नाही. त्यांनी ते पथ्य पाळलं आणि डबल महाराष्ट्र केसरी झालं. हे त्याचं सगळ्यात व्यवस्थित वागण्याचं हे गमत घेतं. काका पवार तालमीत तो गेले कित्येक वर्ष कष्ट घेतोय. त्याला तुम्ही कसं भेटता? काय बोलता काका पवार? आता शासनाने काय नाही, एकच महाराष्ट्राच्या 2 महाराष्ट्र केसरी होईल. त्याला एखादी छोटीशी नोकरी द्यावा एवढीच माझी विनंती. आज एकच अपेक्षा आहे, डबल महाराष्ट्र केसरी झाला आणि शासकीय नोकरी मिळावी हीच त्या वडिलांची अपेक्षा आहे. संजय दुधाने, वाघोली. कुठे आमचा पुढे तो